संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. किंवा इतर बाकीच्या ज्या काही नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यामध्ये ते कुठे यशस्वी ठरलेले नाही आहेत. त्यामुळे असं आहे का, जर नगरसेविका असताना त्यांच्याकडून कोणतं काम झालेलं नाही आहे तर नगराध्यक्ष झाल्यानंतर कशा पद्धतीने ते काम करतील यात आम्हाला शंका आहे. नगरसेवक असताना कामे केली नाहीत, नगराध्यक्ष होऊन करणार का? सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांची टीका. कर्जत नगर परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून विविध प्रभागांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भिसेगाव परिसरातही राजकीय वातावरण तापलं असून येथील सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी माजी नगरसेविका पुष्पा दगडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, पुष्पा दगडे या मागील 10 वर्षांपासून भिसेगावच्या नगरसेविका आहेत, मात्र त्यांच्या कार्यकाळात एकाही ठोस विकास कामाचा मागमूस दिसत नाहीये. नगरसेविका असताना कोणतंही काम त्यांनी केलं नाही, तर नगराध्यक्ष झाल्यावर त्या काय काम करतील का, याबद्दल आम्हाला शंका आहे. भिसेगाव 5 नंबर प्रभागामधील आमचे उमेदवार विजय भाऊ आजारे, तसेच ॲडव्होकेट स्नेहा पेंदे आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर स्वातीताई लाड असा आमचा पॅनल आहे. भिसेगावामध्ये बघायला गेलं तर 10 वर्षापासून आता जे स्थानिक ज्या नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत, नगरसेविका होत्या दगडेताई, त्यांच्यामार्फत या गावामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या बऱ्याचशा अजूनपर्यंत पेंडिंग आहेत. त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर गटार ही बंदिस्त झालेली नाही आहेत. या शिवाजी महाराजांच्या समोरच जर तुम्ही चेक बघाल तर जी गटार आहेत ती बंदिस्त नाही आहेत. स्मशानभूमीची अर्धवट कामं आहेत. त्याच्यानंतर विद्युत रोषणाई असेल, क्रांतीनगरचा भाग असेल, फातिमा नगर असेल, सटवियाई नगर, म्हणजे या पूर्ण परिसरामध्ये पूर्ण अशी कुठली कामं केलेली नाही आहेत. तर आता आमचं एक ध्येय आहे का आम्ही विजू भाऊ आजारे यांच्या माध्यमातून भिसेगावमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पाणी प्रश्न आहे, तर भिसेगावमध्ये 5 लाख लिटरची पाण्याची सोय करण्याचं आमचं चाललेलं आहे. निधी देखील उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच भिसेगावातला 5 लाख लिटर पाण्यामुळे जो पाणी प्रश्न आहे तो पूर्णपणे थांबणार आहे. त्याचबरोबर या भागामधले जे काही कचऱ्याचा प्रश्न आहे तो कचऱ्याचा प्रश्न देखील वेळोवेळी साफसफाई करण्यासाठी तो लवकरात लवकर म्हणजे कर्मचाऱ्यांना सांगून ते आम्ही करून घेणार आहोत. तसेच आमचं एक कार्यालय आम्ही इथे ओपन करून 24 तास त्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शासकीय योजना असतील किंवा नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या कार्यालयाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता जर बघायला जाल तर तुम्हाला सांगतो का बदलापूर कर्जत जो 4 पदरी रेल्वे लाईनचं काम चालू होणार आहे, त्यामध्ये 131 छोटे उड्डाण पुले घेतलेली आहेत. त्या माध्यमातून आपले खासदार साहेब आप्पा बारणे असतील, आमदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून भिसेगाव ते कर्जतला जोडणारा जो छोटा उड्डाण पूल तयार करण्याचं काम विजू भाऊंच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तसं बघायला गेलं तर MMRDAच्या माध्यमातून 15 करोडचा जो निधी आहे तो रेल्वेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आमचा जो उड्डाण पूल असेल त्या उड्डाण पुलाला आता निधीचीच नाही तर फक्त जागेचा जो विषय आहे त्या जागेच्या अभावी तो उड्डाण पूल राहिलेला आहे. तर तो लवकरात लवकर जागेचा देखील प्रश्न रेल्वेच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे आणि नक्कीच कर्जतला आणि भिसेगाव हा 2 मिनिटाचा अंतर आमच्या विजू भाऊंच्या माध्यमातून तो लवकरात होऊन जाईल. आता तसं त्यांच्या ह्या प्रभागामध्ये त्यांनी काय कामं केलेली आहेत त्यांनी पहिले सांगावी. त्या गटार बंदिस्त नाही आहेत, कचऱ्याची समस्या आहेच, फवारणी वेळोवेळी होत नाही आहे, त्यानंतर जे काही विद्युत रोषणाई आहे ती देखील व्यवस्थित भिसेगावामध्ये होत नाही. जो उड्डाण पुलाचा विषय आहे त्यामध्ये त्यांनी कुठला विषय घेतलेला नाही आहे किंवा इतर बाकीच्या ज्या काही नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यामध्ये ते कुठे यशस्वी ठरलेले नाही आहेत.
त्यामुळे असं आहे का जर नगरसेविका असताना त्यांच्याकडून कोणतं काम झालेलं नाही आहे तर नगराध्यक्ष झाल्यानंतर कशा पद्धतीने ते काम करतील यात आम्हाला शंका आहे.